अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अबोली अभ्यास करत असते तेव्हा अंकुश येतो आणि तिला ज्यूसचा ग्लास आणतो. तेव्हा म्हणतो की चल अबोली, थोडा ब्रेक घे आणि हे पिऊन घे. अबोली म्हणते की नको सर, हे मला. अंकुश म्हणतो की नाही नाही, काहीही कारण सांगू नकोस, चल आता लवकर हे पिऊन घे, अजून खूप वेळ अभ्यास आहे ना, हे सगळं व्यवस्थित तू पिऊन घे, असं म्हणून तो तिला प्यायला सांगतो आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीची जेवणाची लगबग सुरू असते आणि एके ठिकाणी तिचा अभ्यास देखील सुरू असतो. ती वाचत वाचत जेवण बनवत असते. तितक्यातच तिथे रमा येते. रमाच्या धक्क्याने तिचा हात जरासं चिरलं जातं. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ अबोली, तुझा अभ्यास कर. तेव्हा अबोली सांगते की नको आई, करते ना मी. तेव्हा रमा सांगायला लागते की अगं जा अभ्यास कर, मी सांगते ना तुला. तेव्हा मग आता अबोली ही निघालेली असते. आता ऑफिसला सोडायला अंकुश तिला चाललेला असतो. अबोली जेव्हा येते तेव्हा तिचा अभ्यास सुरू असतो. किर्लोस्करांबद्दल विजयाची केस स्टडी सुरू असते आणि त्या क्लायंटला ती जे काही सांगत असते ते सगळं अबोली लिहून घेत असते. ती सांगत असते की जर माझ्यासारखा वकील अभ्यास करेल तर तो असा विचार करेल की आपल्या आधी कोणाचा विचार करायचा, तर तो म्हणजे आपल्या जवळच्या माणसांचा. जो गुन्हेगार हा शोधायचा असेल तर अगोदर त्याला स्वतःच्या माणसांकडेच बघावं लागतं. आणि माझ्यासारखा वकील असाच विचार करणार की अगोदर जी साधी वाटतात त्या माणसांकडे पहिले जायचं, त्या माणसांची पहिले चौकशी करायची. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, सगळ्यात पहिले चौकशी ही तुमची होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगा, आणि तुम्ही जे खरं सांगताय त्याच्यापैकी काय सांगायचं कोर्टात किंवा काही नाही सांगायचं हे सगळं मी बघून घेईन. त्यानंतर मग आता अबोली या सगळ्या विजयाच्या बोलण्याचा विचार करत बसलेली असते. ती विचार करते की हे सगळं काय सुरू आहे नेमकं. त्यानंतर मग आता अबोली ही दुसरी अबोली तिच्या समोर येते आणि म्हणते की काय विचार काय करतेस अबोली तू? अगं, तुला आता जे विजया बोलली त्याचाच एक्झॅक्टली विचार करायचा आहे. तो सचित, त्याला ही घरातलीच कोणीतरी व्यक्ती मदत करत होती हे तर तुझ्या आता समोर आलेलं आहे. मग आता तू हाच विचार कर की तुला घरातली ती व्यक्ती कोण मदत करत होती त्याला. तुलाही आता हे सगळं सत्य शोधावंच लागणार आहे. स्वस्थ बसू नकोस, उठ अबोली. तुला वकील व्हायचे तर तुला शोधावंच लागेल. आता अबोली हे सगळं शोधण्याच्या नादात लागलेली असते. घरात अभ्यास करताना देखील तिच्या डोक्यांमध्ये तेच विचार सुरू असतात. तितक्यात अंकुश येतो. अंकुश म्हणतो की काय मॅडम, लक्ष कुठे तुमचं? वकील अजून झाला नाहीत आणि आम्हाला विसरलात? तेव्हा अबोली म्हणते की सर तुम्ही कधी आलात? तो म्हणतो की हे बघ आत्ताच आलोय, तुझं लक्षच नव्हतं. काय विचार करतेस तू? अबोली म्हणते की सर मला जरा एक सांगा ना, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ना, पोलीस आहात, तर जेव्हा काही निर्णय घेताना नाती आड येत असतील किंवा भावनांच्या त्या हावी होत असतील तर काय करायचं? नाती निवडायची की भावना निवडायची? काय करायचं की आपण न्याय करायचा? तेव्हा तो म्हणायला लागतो की हां, तुझा चांगला प्रश्न आहे, पण मी जर त्यावेळेला उभा असतो ना तर एक गोष्ट माझ्या बाबतीत नक्कीच होते. त्यावेळेला निर्णय घेताना ना एक कुठली तरी दैवी शक्ती असते जी अचानक आपल्या समोर येते आणि आपली मदत करून जाते. तेव्हा मग आता अबोली म्हणते की म्हणजे सर? तेव्हा अंकुश म्हणतो की हे बघ, माझे बाबा होते ना, ते नेहमी म्हणायचे त्यांच्या बाबतीत असं जर काही घडलं तर ते कधीही निर्णयापर्यंत पोचायचे नाहीत. तूही तसंच कर. काय कर माहिती आहे, कधीही निर्णयापर्यंत पटकन पोचायचं नाही. आपण विचार करायचा. एखादं जर सत्य तुझ्या समोर आलंय तर त्याचा विचार करायचा, शांतता ठेवून डोक्याने निर्णय घ्यायचा. म्हणून कधीही भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये आणि नेहमी न्यायदेवतेला विचार करावा. कारण कधीही न्यायदेवतेला पट्टी बांधलेली असते. ती का? तर माणसाने आंधळा म्हणजेच आपल्या भावनांचा, नात्यांचा विचार न करता निर्णय घ्यायचा असतो आणि हेच तर न्यायतत्व आहे. असं सगळं अबोलीला अंकुश हा बोलून दाखवतो. आणि या सगळ्यामुळे अबोली आता एका निर्णयापर्यंत पोचलेली असते. तिला आता सत्य जाणून घ्यायचंच असतं. अंकुश म्हणतो की अबोली, तेवढी तर तू हुशार आहेसच की तू सगळं सत्य व्यवस्थित शोधून काढशील, त्याच्यामुळे तू सगळं नीटच करशील. असा अंकुश आता अबोलीला विश्वास देऊन तिथून जेव्हा अंकुश बाहेर येतो तेव्हा रमा विचारते की अबोलीचं नेमकं काय चालू आहे रे? तिला कसलं टेन्शन आहे का? म्हणजे तिच्या चेहऱ्यावर मला सतत काळजी वाटत असते. अंकुश म्हणतो की नाही गं, ते काय आहे ना, तिच्या अभ्यासामध्ये एखादी भावनिक केस आली आहे, म्हणून बहुतेक तिच्या मनाची गुंतागुंत झाली आहे. काय करावं या निर्णयापर्यंत तिला पोहोचता येत नाही आहे, म्हणूनच ती अशी जरा भेदरल्यासारखी झाली आहे, बाकी काही नाही. अंकुशला आता वाटत असतं की रमा तिची काळजी करते. तेव्हा रमा म्हणते की नाही रे, तसं नाही, पण नेमकं काय आहे हे समजलं पाहिजे ना, इतका कसला विचार करते आणि इतकी टेन्शन घेते. तेव्हा तो म्हणतो की अगं, तिच्याकडे एक केस आली म्हणे, त्याच्यामध्ये तिला कळत नाही आहे की भावनेचे निर्णय घ्यायचा आहे की न्याय करायचा आहे. पण मी तिला समजावलं की कधीही भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नकोस. कधीही आपलं चुकीचं माणूस जवळचं असलं तरीही त्याला पाठीशी घालायचं नाही, हे मी तिला समजावलं. तेव्हा मग हे सगळं झाल्यावर रमा म्हणते की तुझंही बरोबर आहे अंकुश,
पण काय ना, कधी कधी आपण आपल्या माणसाच्या बाजूनेही विचार करायला हवा, न्यायाचा विचार करण्यापेक्षा. कारण आपल्या माणसाने ते तसं का केलं असेल, आपला अगदी विश्वासातला विश्वासू माणूस असेल, तो असं का वागला असेल, त्याच्या मागची कारण काय. जर एखादा माणूस गुन्ह्याला साथ देत असेल तर तो का देतोय याचा विचार देखील आपण करायलाच हवा ना. त्याशिवाय आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचता येणार नाही, असं रमा म्हणते. तेव्हा अंकुश म्हणतो की हे बघ, हेही योग्य नाही. कारण कसं आहे ना, आपण आपल्या माणसाला पाठीशी नाही घालायचं. आता आपल्या घरात शरद नीता बघ ना, त्यांना आपण पाठीशी घालू का नाही. बरं जाऊ दे, तू विचार नको करू, ती अभ्यास करते, लक्ष दे, मी निघतो. आणि तो निघून जातो. इथे रमा आणि राघूला ती डबे भरून देत असते आणि रमाला म्हणते की हा घे, डबा घे. आणि अबोलीलाही ती सांगते की हे बघा, नाश्त्यासाठी डबा आहे, तो देखील घेऊन जा आणि व्यवस्थित जा, घाई करू नकोस. बरं चालत जाऊ नकोस उन्हातानाची, रिक्षेने जा, असं ती तिला सांगते. राघू म्हणते की वहिनी, मी पण तुझ्यासोबत येते, आणि कसं आहे ना, मला लायब्ररीत तू सोडशील ना. तेव्हा मग राघूला ती म्हणते की हो चालेल, चल. आणि त्यानंतर अबोली आता आजीला नमस्कार करते आणि आजी सांगते की रिक्षेने जा गो बाय. आणि अबोली आता जात असताना राघू तिला म्हणते की चल, मी तुझं ऑफिस पण बघते आणि त्यानंतर मग लायब्ररीत जाते. अबोली सांगते की चालेल चालेल, चला आम्ही निघतो, असं म्हणून आता दोघी निघतात. अबोली आता राघूला तिच्या ऑफिसमध्ये आणते की हे बघ, हे आहे माझं ऑफिस. राघू म्हणते की वा वहिनी, खरंच खूप छान ऑफिस आहे. तितक्यातच तिला आतमधून विजयाचा ओरडण्याचा आवाज येतो. विजया म्हणत असते की सॉरी, मला माफ करा, मी ही केस घेऊ शकत नाही. तेव्हा ती बाई म्हणते की मॅडम, अहो खूप मोठ्या आशेने आले होते तुमच्याकडे, माझी केस घ्या ना, मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसू शकते. तेव्हा विजया म्हणते की त्याच्याशी माझं काय घेणं देणं, मी नेहमी हाय प्रोफाईल केस घेत असते, अशा छोट्या छोट्या केसेस मी घेऊ शकत नाही आणि तुमच्याकडे द्यायला पैसे पण नाही आहेत. त्यापेक्षा तुम्ही निघा की मी बोलवू कोणाला सिक्युरिटीला. तेव्हा ती बाई रडत निघते आणि समोरच राघू त्या बाईला बघते. त्या बाईला बघितल्यावरती राघूला आता संशय यायला लागतो आणि ती बाई पण स्वतःचा चेहरा पदराने लपवतच बाहेर निघून जाते. आणि ती निघून गेल्यावर अबोलीलाही थोडासा तिचा संशय येतो. राघू म्हणते की या बाईला ना मी कुठेतरी वहिनी बघितले. अगं हां, हीच ती बाई होती ना गं, जिने आईला तुझं भूत उतरवण्यासाठी लिंब दिलेली. पण मी काय म्हणते, ती जर लिंब काळी कशी पडली जर तिथे भूत नव्हतंच तर. हे सगळं काय आहे असा विचार राघू तिच्या मनामध्ये भरवते. आणि आता अबोली त्याच गोष्टीचा विचार करू लागते. राघू म्हणते पण ही बाई या विजयाकडे कशी आली आणि ही अशी तिच्याकडे हात जोडून मागणी काय करत होती, मला खरंच कळलं नाही. असं सगळं आता इथे राघू तिला बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग तिथून राघू निघून जात असते. ती गेल्यानंतर विजया तिथे असते आणि अबोली म्हणते की मलाही काहीतरी शोधलं पाहिजे. त्याच वेळेला आता विजया ही आतून अबोलीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते, नेमकं तिचं काय चालू आहे ते. आणि दोघींचंही बोलणं आता कळत असतं. तेव्हा मग राघू म्हणते की वहिनी बरं चल, मला उशीर होतोय, मी निघते, तू काळजी घे आणि नीट अभ्यास कर, असं म्हणून ती निघते. आणि अबोली देखील मागे मागे जाते. त्याच वेळेला विजया म्हणते की अबोली अशी काय आली आणि लगबगीने परत कुठे गेली, हिला आणखी काही नवीन सापडले की काय, असं म्हणून आता अबोली ही त्या बाईच्या मागे मागे येऊन तिच्या घरापर्यंत जाते. आणि आजूबाजूचा सगळा परिसर नीट लक्ष देऊन बघते आणि म्हणते की मला ना एक तुमच्याबद्दल माहिती मिळाली. माझे नंदेला ना भूताने पछाडलं आहे, म्हणूनच म्हटलं की तुमच्याकडे यावं. आणि माझ्या सासूला देखील तुम्ही असंच केलं होतं ना, लिंब दिली होती आणि माझं भूत उतरवलं होतं, म्हणूनच माझ्या नंदेसाठी मला मदत हवी होती, प्लीज मदत करा ना मला. तेव्हा ती बाई म्हणते की नाही, असलं कसलं बी काम मी करत नाही, मी करत असलं काम. तेव्हा बोली म्हणते की अहो असं कसं, तुम्ही करता मदत, माझी तर केली होती ना, मग माझ्या नंदेची पण करा ना. तेव्हा ती म्हणते की नाही, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली, इथलं असलं कसलं बी काम होत नाही. तेव्हा अबोली तिच्यावर ओरडते आणि म्हणते की खरी काय ती गोष्ट आहे मला लवकरात लवकर सांगा. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काय करताय आणि कशासाठी करताय ते मला लवकर सांगा. माझा नवरा पोलीस अधिकारी आहे आणि उद्यापर्यंत मला सगळी माहिती मिळाली पाहिजे. अबोली तिच्या त्या घरात टोपलीमध्ये ट्रॅकर टाकून येते आणि विचार करते की आता मला काही ते खरं कळेलच. आणि तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या घरात जो कोणी मदत करतोय त्याला फोन पण करेल. पुढच्या भागामध्ये अबोली त्या व्यक्तीचा पाठलाग करत करत जाते आणि त्याच वेळेला त्या म्हातारीच्या बरोबर एक पुरुष दिसतो ज्याने ब्लॅक हुडी घातलेली असते. आता अबोली त्या व्यक्तीला बघते तर समोर अंकुश असतो. अंकुशला पाहिल्यावरती अबोलीला फार मोठा धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.